ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी मलाड पूर्वेला पठाणवाडीमध्ये काल संध्याकाळी 2 गटामध्ये तुफान राडा झालाय। त्यानंतर या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। 2 तरुणांना मारहाण झाल्यानंतर 2 गटात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येते। या तणावाची दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। सद्यस्थितीत परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती देखील समोर येते। मात्र जो राडा झाला त्या राड्याची ही काही दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे ती देखील समोर आलेली आहे। 2 गटात हा राडा झाला आणि त्यानंतर दोघांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। अशा घटनांचा जितका आपण निषेध करू तितका कमी आहे। अशा घटना मुंबई सारख्या शहरांमध्ये आमच्या इकडे न व्हाव्यात याच्यासाठी आम्ही देवाला नेहमी हात जोडत असतो। परंतु काल ज्या काही समाजकंटकांनी उत्स्फूर्तपणे विनाकारण या विषयाला हात घातलेला आहे या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। पुन्हा कधी कोणी अशा जातीय दंगलींसाठी कोणत्याही प्रकारे हात घातला कामा नये अशा प्रकारची या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे। हुआ है उन सभी के ऊपर गुना दाखल हो गया है कुरार पुलिस स्टेशन में, और हमने पुलिस प्रशासन से ये सख्त रूप से आग्रह किया है कि वो सभी जो आरोपी है वो तुरंत अरेस्ट होने चाहिए और उनके ऊपर सख्ती से कार्रवाई होनी चाहिए। और पुलिस ने आश्वासन किया है कि हम उनके ऊपर कड़ी कार्रवाई करेंगे। मला वाटतं हे अत्यंत गंभीर आहे। जर अशा प्रकारच्या प्रवृत्ती नववर्षाच्या दिवशी हिंदू सणाच्या दिवशी या पद्धतीनं वागणार असतील तर मला वाटतं या प्रवृत्तींना ठेचण्याची आवश्यकता आहे। प्रत्येकाने आपला सण साजरा करावा, परंतु दुसऱ्याच्या सणामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यत्यय आणणं, मारहाण करणं त्या ठिकाणी योग्य नाही। निश्चितच राज्य सरकार, पोलीस खातं आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याची गंभीर दखल घेतील आणि संबंधितांवर योग्य कडक अशा प्रकारची कारवाई होईल अशी अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।